कुठल्याही उत्सवाची सांगता किंवा समाप्ती आपल्या इथं विदर्भामध्ये प्रामुख्याने गोपाल गाण्याच्या किंवा दही गाण्याच्या कीर्तनाने करायची पद्धत आहे.
आणि त्यानुसार परंपरेनं चालत आलेलं गोपालकाल्याचं कीर्तन, परंपरेनं चालत आलेले गोपालकाल्याचे अभंग आणि गोपालकाल्याचे प्रसंग, आणि गोपालकाल्याचा ठरलेला एक आकृतीबंध, याच्याशिवाय कीर्तनकारानं गोपालकाल्याच्या कीर्तनात काही सांगायचं नाही अशी मर्यादा वारकरी संतांनी घातलेली आहे. पंढरीनाथ महाराज त्याच्यामुळे गोपालकाल्याच्या कीर्तनात काही सांगायचं म्हणजे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची असा अभंग घ्यायचा आणि त्याच्यावर खूप चौकस बुद्धीनं निरूपण करायचं आणि शेवटी अफझल खान कसा मारला शिवाजी महाराजांनी याचं आख्यान लावायचं आणि मग गोपालकृष्ण महाराज की जय म्हणायचं म्हणजे गोपालकाल्याचं कीर्तन. तसं नाही. पंढरीनाथ संतांनी मर्यादा ही घातली की गोपालकाल्याच्या कीर्तनाची सुरुवात कृष्णापासून, कीर्तनभर फक्त कृष्ण, कीर्तनाच्या शेवटी कृष्ण, ते गोपालकाल्याचं खरं कीर्तन आहे. पंढरीनाथ आणि येन केन प्रकारेण कुठलाही वेदांत प्रतिपादित न करता केवळ कृष्ण चरित्रातले बारकावे श्रोत्यांसमोर भगवंतासमोर पुन्हा पुन्हा उघड करून दाखवणं हेच गोपालकाल्याचं कीर्तन आहे. सद्गुरुनाथ महाराज मला फार येतं म्हणून मी गोपालकाल्याच्या कीर्तनात बदल नाही करू शकत. पंढरीनाथ महाराज मग श्रीकृष्ण परमात्मा हा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर त्या गोकुळवासियांना त्यानं ज्या अविट सुखाची प्राप्ती करून दिली त्या सुखाचं वर्णन, त्या सुखाचे सोहळे कीर्तनामध्ये प्रकट करून सांगणं हेच कृष्ण चरित्र आहे. गोकुळवासियांची निवड का केली हाही भाग तितकाच महत्वाचा आहे. कारण कृष्णानं अवतार धारण करण्यासाठी तुमच्या माझ्या घराची योजना केली नाही. सद्गुरुनाथ महाराज त्यानं गोकुळातच अवतीर्ण व्हायचं ठरवलं. याचं कारण काय? अनेक जन्मांचं पुण्य ज्या वेळेला एकत्रित येतं त्यावेळेला भगवंत आपल्या गावामध्ये अवतीर्ण होता. त्यापेक्षाही जास्त पुण्य फळाला येतं त्यावेळेला आपल्या शेजारी भगवंत प्रगट होतात आणि अतिशय जास्त प्रमाण जेव्हा पुण्याचं असतं तेव्हा आपल्या घरी भगवंत प्रकट होतात. पंढरीनाथ महाराज या गोकुळवासियांच्या सहज सुलभ आणि सोप्या भक्तीला भगवंत भुलला आणि भगवंतानं जणू काही असं प्रतिपादित केलं की माझी भक्ती ही इतकी सोप्या पद्धतीनं केली तरी मी प्रसन्न होऊ शकतो. मला फार कठीण उपाययोजना उपचार आचार पद्धती उपचार पद्धती नको. अगदी साधेपणानं भगवंताचं नाम मुखाशी येणं हीच श्रेष्ठ भक्ती आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ही भक्ती आमच्या वारकरी संतांना लगेच लक्षात आली, सहज समजली आणि म्हणून त्यांनी ठरवून टाकलं की आपलं जे काही विहित कर्म असेल ते विहित कर्म प्रामाणिकपणे करत राहणं म्हणजे भक्ती आहे. सदाचार आणि सन्नीती यांच्यापेक्षा वेगळी भक्ती नाही. भगवंतानं नेमून दिलेलं जे कार्य आहे जे परंपरेनं आपल्यापर्यंत पोहोचलाय किंवा आपल्याला आपल्या कुटुंबाचं उदरभरण करण्यासाठी करावं लागतंय ते काम इमानीद्वारे करणं म्हणजे भगवंताची भक्ती आहे. सद्गुरुनाथ महाराज आणि हे ब्रीद वारकरी संतांनी आयुष्यभर सांभाळलं. म्हणून तुकाराम महाराजांनी वाण सामानाची विक्री करता करता पांडुरंग पांडुरंग ध्यास सोडला नाही. रोहिदासानं चामड्यापासून चपला शिवत असताना किंवा जोडे शिवत असताना पांडुरंग पांडुरंग ध्यास सोडला नाही. जिथं अनेक ठिकाणी
चामड्याचा पट्टा सुद्धा भगवंताजवळ घालून जाता येत नाही. त्यावेळेला तर अजून बिकट परिस्थिती होती. त्यावेळी रोहिदास सांबारानं चामड्याचाच तुकडा कापला विठ्ठलाच्या आकाराचा आणि हाच माझा पांडुरंग आहे म्हणून त्याची पूजा सुरू केली. पंढरीनाथ महाराज. संत चोखामेळ्यानं सहज शब्द वापरले. ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. सगळ्या जगताचं आयुष्य ज्या रंगानं घडवलं तो एकच रंग आहे. हे चोखामेळ्यांनी सांगितलं. त्याला विचारलं रे सगळ्या जगाचं आयुष्य कोणी बनवलं, कुठल्या रंगानं बनवलं? तो म्हणे एकच रंग आहे, पांडुरंग. पंढरीनाथ महाराज. जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. या न्यायानं प्रत्येकामध्ये भगवंताचा अंश आहे म्हणून प्रत्येकाच्या चरणी लोटांगण घालत राहिली ही वारकरी मंडळी सगळी. आणि त्याचा फायदा असा झाला की पांडुरंग यांच्या प्रत्येक वेळी कामात येऊन उभा राहिला. सावता माळ्याला जायचं होतं पंढरपुराला, पण शेत कोण राखील, इकडे फुलझाडांची हानी होईल, नुकसान होईल. पण त्याची पंढरपूरला जायची इच्छा होती. पांडुरंगाच्या लक्षात आलं अरे हा पंढरपूरला यायसाठी व्याकुळ झालेला आहे, काहीतरी याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून रुक्मिणी सहित पांडुरंग त्या सावता माळ्याच्या शेतामध्ये आले आणि सावता माळ्याला सांगितलं अहो तुम्हाला पंढरपूरला जायचं आहे ना, काही काळजी करू नका, आम्ही तुमची शेत राखतो ना, तुम्ही पंढरपुराला जाऊन या. हा सावता माळी त्याची बायको पंढरपूरला गेले. तिथं पांडुरंग दिसेच ना. ज्ञानदेवांची भेट झाली. ज्ञानदेवांना विचारलं काय हो म्हणे या पांडुरंगाला बघण्यासाठी इथं आलो, इथं तर फक्त मूर्ती दिसते आहे, चैतन्य नाही. ज्ञानदेवांचे डोळे पाणावले आणि आपल्या खांद्यावरच्या उपरण्यानं डोळ्यात आलेले अश्रू बाजूला करत ज्ञानदेवांनी उत्तर दिलं अरे म्हणले तुझा पांडुरंग आला बघण्याकरता पंढरपूरला यायची इच्छा होती ना, पण तुझी शेती राखायला कुणी नव्हतं, पण तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः पांडुरंग रुक्मिणी माता तुझ्याकडे गेले. पंढरीनाथ महाराज. इतका अधिकार या वारकरी संतांनी. या सगळ्या अधिकाराचा जर कुठे तत्व म्हणून विचार केला तर पांडुरंगाची प्राप्ती का झाली, का पांडुरंग प्रसन्न झाला, तर पांडुरंगाला आवश्यक असलेलं प्रेम या वारकरी संतांनी त्याच्या चरणावर अर्पण केलं. काहीच नव्हतं त्यांच्याजवळ द्यायला. आणि भगवंत आपण काहीतरी दिलं पाहिजे मग प्रसन्न होतो असा दुतर्फा व्यवहार भक्तीमध्ये नाही. भगवंताला द्यायचंच असेल तर फक्त अंतःकरणातलं शुद्ध सात्विक असं प्रेम ज्यांनी दिलं, भगवंत त्यांचा दास झाला. तेच सूत्र या गोकुळातल्या गोपिकांनी आणि गोपांनी ओळखलं. भगवंत हा फक्त प्रेमाचा भुकेला आहे. त्याला प्रेम दिल्यानंतर तो सहज आपलासा करता येऊ शकतो. म्हणून त्यांनी जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवंताला बघणं सुरू केलं आणि तिथूनच त्यांची भक्ती फुलायला लागली. कामधाम संसार विसरली हरिभजनी रंगली राधिका हरिभजनी रंगली. त्यांना भगवंताशिवाय दुसरा विषयच राहिला नाही. म्हणून संतांनी वर्णन करताना सांगितलं विषय तो त्यांचा झाला नारायण. पूजा केली सर्व भावाने आणि केवळ भगवंत लक्षात ठेवला, बाकी दुसरं काही केलं नाही. आणि म्हणून भगवंत हा त्यांच्या इतक्या समीप जाऊन पोहोचला. आजपर्यंत अनेक योगी मुनी ऋषी तपस्वी यांनी भगवंताचं नाम घेतलं नाही का हो? घेतलं. मनोभावे भगवंताला आळवलं. भगवंताला ज्या ज्या उपचार पद्धती पाहिजे होत्या त्या सगळ्या अर्पण केल्या.
पण त्यांना भगवंताच्या पायाच्या बोटाच्या नखाचंही दर्शन झालं नाही. पण भक्तांच्या मात्र तो अधीन राहिला. भगवंतानं स्वतः वचन दिलेलं आहे, नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो, जे योगी ऋषी तपस्वी माझं सतत ध्यान करतात त्यांच्या हृदयस्थानी सुद्धा मी राहत नाही. वैकुंठात राहत नाही, योग्यांजवळ तपस्व्यांजवळ राहत नाही, मग मी राहतो कुठे? नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त जिथं माझं नाम संकीर्तन करत असतात तिथं मी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कायम उपस्थित असतो. पंढरीनाथ महाराज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतो, कोणाच्याही रूपात असू शकतो. मग जशा या भगवत शक्ती स्वतःच नाम संकीर्तन सुरू असताना उपस्थित असतात, तशा काही इतर शक्ती सुद्धा उपस्थित असतात. पंढरीनाथ कोणत्या? कुंभकर्णाचं मरण झाल्यानंतर, त्याला मृत्यू आल्यानंतर त्याची जी पत्नी होती तिचं नाव होतं निद्रा देवी. ती निद्रा देवी रडत रडत म्हणे ब्रह्मदेवाकडे गेली आणि तिनं ब्रह्मदेवाला गाराणं घातलं, म्हणे देवा आता कुंभकर्ण रावांचं तर निधन झालंय, आता मी कुठे जाऊ? भगवंत म्हणाले काही काळजी करू नकोस, जिथं जिथं कीर्तन प्रवचन कथा चालू आहे तिथं जात जा, असा वर दिला तिला. आणि मग ती कुंभकर्णाची पत्नी निद्रा देवी जिथं जिथं कीर्तन प्रवचन भागवत पुराण हे सगळं चाललं असेल तिथे जायला लागली. आणि तिचं अस्तित्व असं होतं, तिचा प्रभाव असा होता की ती एकदा प्रवेश केला तिनं एखाद्या सभा मंडपामध्ये की सगळे श्रोते तिच्या प्रभावाखाली चालले जायचे. सद्गुरुनाथ महाराज की. या सगळ्या कीर्तन प्रवचनकार पुराणकारांना त्रास व्हायला लागला. मग हे सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. सद्गुरुनाथ महाराज की. ब्रह्मदेव म्हणाले काय झालं? म्हणजे तुम्ही त्या निद्रा देवीला वर दिला, ती आता आमच्या कीर्तनात येऊन बसते. त्या निद्रा देवीचा प्रभाव एवढा आहे म्हणे, एका कीर्तनकार बुवानं सांगितलं की ज्या यजमानांकडे कीर्तनाला गेलो होतो त्या यजमानांनाच गाढ झोप लागली म्हणे, कीर्तन झालं तरी उठले नाही, बिना बिदागीच जावं लागलं म्हणे मला पंढरीनाथ महाराज. आता याच्यावर उपाय काय करायचा? म्हणे काहीतरी उपाय करा. मग काय उपाय करावा? ब्रह्मदेवानं त्या निद्रा देवीला बोलवून पुन्हा एकदा सांगितलं की चिंता करू नकोस, तुला जायचं ठिकाण मी बदलवत नाही, तू कथा कीर्तनाला पुराणाला जात जा आणि तिथं स्वतः भगवंताचं नामस्मरण ऐकत जा. आणि असे श्रोते शोधून काढ जे भगवंताचं नाम घेत नाही. कीर्तनकारानं महाराजांना सांगितल्यानंतर भगवंताच्या नावानं टाळी वाजवत नाही, असे 4-5 श्रोते निवड आणि त्यांना आपल्या प्रभावाखाली घे. पंढरीनाथ महाराज की. म्हणून कीर्तनाचं तंत्र असं आहे, पुराणाचं कथेचं कुठल्याही शास्त्र असं आहे की वेळोवेळी काही वेळाने जेव्हा जेव्हा जय जयकार आला तेव्हा मोठ्यानं जय जयकार केला पाहिजे. सद्गुरुनाथ. नाही तर ती निद्रा देवी कोणत्या रूपानं येईल काही सांगता येत नाही. सतत पाऊस होता, आम्हाला तर आज चिंताच होती, म्हणजे श्रोते येतात का नाही कीर्तनाला. बरं इकडे कीर्तन सुरू व्हायच्या आधी हे महाराज येऊन बसले होते इथे, श्वान महाराज बाजूला. तेवढ्यानं बरं झालं म्हटलं, आता कोणाला म्हणायला काही राहणार नाही. काही एवढा नागपूरवरून बुवा बोलवला, कीर्तनाला काळं पुत्र सुद्धा आलं नाही, लाल आलं होतं पंढरीनाथ सांगतात. भगवंताच्या नामाची गोडी किती असावी ते त्या गोकुळवासियांकडून शिकण्यासारखं आहे. की कृष्ण आल्याचा केवळ भास झाल्यानंतर हातचं काम सुद्धा बाजूला टाकलं त्यांनी. कृष्णाच्या नामामध्ये इतके तल्लीन होऊन गेले. नागपूरचे प्रसिद्ध कीर्तनकार राम शेवाळकर यांचे वडील वैकुंठवासी भाऊसाहेब शेवाळकर, ते गोपालकाल्याच्या कीर्तनामध्ये एक प्रसंग सांगायचे. संध्याकाळची वेळ होती गोकुळातली
आणि एक गोपिका तुळशी वृंदावनाजवळ तिनं पणती चेतवली. वृंदावनी कोणाड्यात, वृंदावनी कोणाड्यात, वृंदावनी कोणाड्यात पिण पिण दीपिका जळताना देवी, पिण पिण दीपिका जळताना देवी. वृंदावनी कोणाड्यात, वृंदावनी कोणाड्यात, वृंदावनी कोणाड्यात पिण पिण दीपिका जळताना देवी. स्वस्थिती मनी आणोनी, स्वस्थिती मनी आणोनी, स्थिती मनी आणोनी. किळ किळ जीव तुटता ना कष्टली, तो भ्रमे हरी एक मे, तो भ्रमे हरी एक मे, तो भ्रमे हरी एक मे, तो भ्रमे हरी एक मे. म्हणून संभ्रमे बघे भवतानी, बघे भवतानी ज्योतीत नाही अंगुली जळत, ज्योतीत नाही अंगुली जळत, जळतची जळतची. संध्याकाळची वेळ होती आणि तुळशी वृंदावनाजवळ तिनं चेतवलेल्या पणतीच्या वातीनं जरा काजळी धरली, म्हणून ती काजळी बोटानं झाडण्याकरता ती तिथं गेली. तिनं त्या पणतीजवळ आपलं बोट नेलं, काजळी झाडायला लागली. तेवढ्यात तिला कृष्ण आल्याचा भास झाला, म्हणून ती मागं बघायला लागली. आता येईल कृष्ण, मग येईल, आता येईल, मग येईल. तिचं बोट त्या पणतीच्या ज्योतीवरच राहिलं. सगळा हात जळून गेला तरी हाताकडे तिचं लक्ष गेलं नाही. भाऊसाहेब शेवाळकर सांगायचे की देहाची अहंता तिची गेली म्हणून भगवंताची प्राप्ती तिला झाली. ज्यांची देहाची अहंता जात नाही त्यांना पूजा करताना उदबत्तीचा चटका जरी लागला ना तरी हातातला गोपाळ कृष्ण गळून पडतो. पंढरीनाथ महाराज. पण देहाची अहंता गेली होती या गोकुळवासियांची, म्हणून भगवंताची प्राप्ती झाली. केवळ भगवंत नुसता दिसला नाही. जो भगवंत आजपर्यंत ऋषीमुनींना सापडला नाही, वेदांनाही कळला नाही, तो कानडा राजा पंढरीचा. म्हणतो ना आपण, ऐकतो, वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा. ते सावळ परब्रह्म त्या वारकऱ्यांच्या प्रेमासाठी म्हणून पंढरपुरामध्ये येऊन दाखल झालं. परब्रह्म हे भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी, मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावय, उभा राहिला भाव सावय. जडुकी
प्रत्येक वेळी आपल्या घरासमोर येऊन उभं राहणं, याच्यासाठी केवळ एका जन्मातली भक्ती पुरेशी नाही. नाथांच्या घरी ते सावळ परब्रह्म स्वतःहून नाथांच्या घराच्या दिंडी दरवाजाशी येऊन उभं राहिलं. अनेक जन्मजन्मांतरीचं पुण्य होतं. त्या नाथांची इतकी पुण्य होती तर गोकुळवासियांची पुण्य किती असेल याचा केवळ विचार करू शकतो. वर्णन अशी आलेली आहेत की त्या गोकुळामध्ये ज्यांना लतावेली म्हणून जन्म मिळाला, वृक्ष म्हणून जन्म मिळाला, ते सुद्धा अनेक जन्मजन्मांतरीची तपश्चर्या ज्यांची फळाला आली असे ऋषी मुनी आणि योगी तपस्वी होते. तेव्हा त्यांना त्या गोकुळामधलं एखादं झाड होता आलं. पंढरीनाथ महाराज की. त्याच्यामुळे ते काही सोपं कार्य नाही आणि ही काही तात्पुरती भक्ती नाही. जरी सोपी वाटत असली, जरी सांगायला मला सोपी वाटत असली, ऐकायला तुम्हाला सोपी वाटत असली, तरी भक्ती मात्र कठीण आहे. तुकाराम महाराजांनी एक सुंदर अभंग लिहिलाय, त्याच्यामध्ये भक्ती किती कठीण आहे ते सांगितलंय. तुकाराम महाराज म्हणतात, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख फार आहे. युद्धाच्या गोष्टी ऐकायला छान वाटतात. आपण जेव्हा लहान होतो, जेव्हा महाभारत टीव्हीवर लागत होतं, तेव्हा आपल्याला असं वाटत होतं हा लढाई आली पाहिजे लवकर लवकर, लढाई पाहायला मजा येते. कोणी कोणाला मारलं किंवा कोणी युद्धाच्या कथा सांगत असतील तर त्या युद्धाच्या कथा ऐकायला बऱ्या वाटतात, युद्ध बघायला बरं वाटतं, आहे की नाही? आणि ते युद्ध बघायला बरं वाटत असतं म्हणून ते सुरू असताना कोणी मध्ये खोडा घालत नाही त्याच्यात, ते युद्ध थांबवायला जात नाही. शेजारी पाजारी भांडणं सुरू असतील तर किती आनंद घेतो आपण. सद्गुरुनाथ महाराज. खरं तर आपलं काम असतं ते भांडण सोडवायला गेलं पाहिजे, पण आपण तसं करत नाही. उलट जो शांत असेल त्याच्या नावानं आपण आपल्या घरात पोट मोडतो. बोलणं तू पण ते 2-4 शिके सद्गुरुनाथ महाराज, जेणेकरून भांडण पेटलं पाहिजे. असं युद्ध बघायला ऐकायला छान वाटतं, पण युद्ध करायला गेल्यानंतर जसं कठीण आहे तशी भक्ती आहे. सांगायला सोपी आहे, ऐकायला त्याहून सोपी आहे, पण करायला गेल्यानंतर ती भक्ती किती कठीण आहे ते लक्षात येतं. ती कठीण असलेली भक्ती गोप गोपिकांनी अतिशय सोप्या पद्धतीनं केली आणि म्हणून कृष्णचंद्राची प्राप्ती त्यांना होते. हाच गोपाल गाण्याच्या निरूपणाचा भाग पुढे भगवंतानं गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन कशा लीला केल्या ते चरित्र भागातून बघूया. मूळ पदामध्ये वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणाले, गोकुळेच्या Hey,
नियमाप्रमाणे 2 मिनिटं भजन मोठ्याने टाळी वाजवायची, मोठ्याने भजन म्हणायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला
चिंता करू नका, मोठ्याने जय जयकार करा, सगळ्यांनाच मिळूनच संपवायचं आहे. ठीक आहे, एकदा बघून घ्या गंज, म्हणजे आवाज वाढेल. बरोबर, हा बघितला. चला आता पुन्हा एकदा गोपाला गोपाला वसुदेवानं रातोरात त्या मुलाला गोकुळामध्ये आणून सोडलं. गोकुळामध्ये यशोदेच्या पोटी जन्माला आलेली मुलगी तो घेऊन कारागृहामध्ये परत गेला. आणि इकडे दुसरा दिवस उजाडल्यानंतर हा म्हणता म्हणता वार्ता पसरली, यशोदेला मूल झालाय, यशोदेला मुलगा झालाय, नंद पाटलाला मुलगा झालाय. सगळे लोक समूहानं नंद पाटलाच्या वाड्याकडे यायला निघाले आणि एकमेकांना सांगायलाही लागले कुतूहलापोटी, ऐका 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 सखये बाई नवल मी सांगू काही, ऐका ऐका सखये बाई नवल मी सांगू काही, ऐका ऐका सखये बाई नवल मी सांगू काही. त्रैलोक्याचा धनी तो हा, त्रैलोक्याचा धनी तो हा, त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेसी हनुमानी. त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेसी हनुमानी. ऐका ऐका सखये बाई नवल मी सांगू काही, ऐका ऐका सखये बाई नवल मी सांगू काही, ऐका ऐका सखये बाई नवल मी सांगू काही. लोकांनी येऊन नंद पाटलाच्या मुलाला पाहिलं, त्या यशोदेच्या मुलाला पाहिलं. दिसामासानं पोर मोठं व्हायला लागलं. 12व्या दिवशी यांना पारण्यात घालण्याकरता काशीवरून गर्ग मुनींना पाचारण करण्यात आलं. ते गर्ग मुनी आले आणि त्यांनी या दोनही मुलांकरता दोन दोन नावं सुचवली. म्हणजे वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणी, जी नंद पाटलाच्या वाड्यातच राहायला होती, तिच्या पोटी आलेले शेषशाही शेष महाराज, आणि यशोदेच्या मुलाकरता दोन नावं. त्या रोहिणीच्या मुलाकरता संकर्षण आणि बलराम, आणि वसुदेवाचा मुलगा म्हणून वासुदेव आणि कृष्ण, अशी दोन दोन नावं ठेवली. आणि या सगळ्या गोपिकांनी मोठ्या प्रेमानं त्या यशोदेला हाताशी धरून त्या नवजात बालकांना पाळण्यात घातलं. निज सुख पाळणा, निज सुख पाळणा, पाळणा आनंदिते श्री कृष्णा, निज सुख पाळणा. जो विहारासी विश्रामा, तो विदाविन तुम्हा, निज सुख पाळणा, पाळणा आनंदिते श्री कृष्णा, निज सुख पाळणा, निज
मासाने मोठे व्हायला लागले. आता इकडे हा कृष्ण सुखरूप वाढतोय ही बातमी पसरली तिकडे कंसाच्या दरबारामध्ये, आणि त्यानं त्या कृष्णाचा नायनाट करण्याकरता एकेका राक्षसाला पाठवण्याची सुरुवात केली. भगवान गोपाल कृष्णाच्या या अवताराला पूर्ण तम अवतार असं म्हटलं गेलेलं आहे. आतापर्यंत अनेक अवतार भगवंतानं धारण केले, भगवान महाविष्णूंनी धारण केले, पण कृष्णावतारासारखा दुसरा अवतार नाही. जसं महाभारताला म्हटलं जातं ना की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, की महाभारतामध्ये असा एकही विषय नाही जो विषय हाताळला गेला नाही. त्याच्यामुळे बाकी सगळं जग हे व्यासांचं उच्चिष्ट आहे. आधी त्यांनी तो विषय हाताळला. तसं कृष्ण चरित्र असं आहे. कृष्ण चरित्रात असा एकही विषय नव्हता ज्या विषयाला भगवंतानं स्पर्श केला नाही. म्हणून कृष्णावताराला पूर्ण अवतार म्हटले गेले. आतापर्यंतचे अवतार भगवंतानं धारण केले, पण तात्पुरते अवतार होते. अमुक गोष्टीसाठी अवतार धारण केला, तेवढं कार्य झालं, अवतार समाप्ती गेली. त्याच्यानंतर रामावतार जरा समाजाच्या जवळ आला, पण रामाला प्रत्येकाला जवळ करता आलं नाही. कारण राम हा राजपुत्र होता आणि मोठे लोक असले म्हणजे त्यांना प्रोटोकॉल असतो. कोणासोबत बोलायचं, कोणाशी बोलायचं नाही, कोणाजवळ जाऊन बसायचं, कोणाजवळ जाऊन बसायचं नाही. तसा रामालाही प्रोटोकॉल होता. कृष्णाचं मात्र तसं नव्हतं. कृष्ण मठातही खेळत होते आणि कृष्ण गोठ्यातही खेळत होते. सद्गुरुनाथ म्हणजे सर्वसमावेशक असं चरित्र कृष्णाचं आहे. म्हणून कृष्णावताराला पूर्णतम अवतार म्हटले गेले. म्हणून भगवंताचे अवतार, संतांचे भगवंताचे अवतार, भगवंताची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचं फक्त श्राद्ध हे घरच्यांनी केलं होतं. पंढरीनाथ महाराज आमचा अवतार नाही का? नाही, आमचा अवतार आहे ना. वा वा असं कसं म्हणता आमचा अवतार नाही का? म्हणून एका दिवशी घरचे म्हणतात वा काय छान अवतार आहे. एवढाच पंढरीनाथ आमचा अवतार नाही कसं आहे. पण भगवंताचा अवतार म्हणजे पूर्णतम अवतार, की कृष्णासारखं चरित्रच दुसरं कुठलं झालं नाही. किती वैशिष्ट्यपूर्ण अवतार, यादीच्या यादी आहे आपल्याकडे, की कृष्णासारखं चरित्र दुसरं कोणाचंही झालं नाही. कृष्णासारखं बालक, सुंदर बालक आजपर्यंत जन्माला आलं नाही. म्हणून आपण कुठलंही नवजात बालक बघितलं की आपल्या दोन उद्गार बाहेर पडतात, हो तुमचा मुलगा अगदी कृष्णासारखा दिसतो. याचा अर्थ काय? कृष्णासारखं सुंदर बालक आजपर्यंत जन्माला आलं नाही. इतर देवी देवतांचा उल्लेख ऐकलाय का? अहो तुमचा मुलगा हा परशुरामासारखा दिसतो, अहो तुमचा मुलगा विठ्ठलासारखा दिसतो. लहान मूल म्हणजे गोपाल कृष्ण, कारण कृष्णा इतकं सुंदर बालक जन्माला झालं नाही. म्हणून कृष्णासारखा खेळ कुणाला करता आला नाही, कृष्णासारखे सवंगडी कुणाला जमवता आले नाही, कृष्णा इतकं खरंही कोणी बोललं नाही, कृष्णा इतकं खोटंही कोणी बोललं. कृष्णासारखी चोरी कुणाला करता आली नाही, कृष्णासारखं कुणाला युद्ध करता आलं नाही, कृष्णासारखा कुणाला रथ चालवता आला नाही, कृष्णासारखा कुणाला युद्धभूमीवर प्रवेश करता आला नाही, आणि कृष्णासारखं कुणाला युद्धभूमीवरून पळूनही जाता आलं नाही. पंढरीनाथ त्याचं पळणं इतकं वैशिष्ट्यपूर्ण होतं की त्याच्यासाठी त्याचं नामकरण झालं रणछोड दास. आता कलियुगात 3 इडियट्स आल्यानंतर त्याचा रँचो झाला पंढरीनाथ महाराज रणछोड दास. म्हणजे त्याचं युद्धभूमीवरून पळून जाणे इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे, इतकी वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे. खरेही कोणी बोललं नाही, खोटेही कोणी बोललं नाही. कृष्णासारखा दुसरा मुलगा नाही, कृष्णासारखा दुसरा मित्र नाही, कृष्णासारखा दुसरा पती नाही, कृष्णासारखा दुसरा प्रियकर नाही, कृष्णासारखा दुसरा भाऊ नाही. सुभद्रेचा भाऊ का? द्रौपदीचा भाऊ.
जी बहीण नसतानाही तिला बहीण म्हणून आपलंसं केलं. तिच्यासाठी वेळ प्रसंगी वेगवेगळ्या प्रसंगांची निर्मिती केली आणि म्हणून कवींनाही मोह आवरला नाही. त्यांनी वर्णन लिहून काढली. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सख्खी बहीण होती, कामात आली नाही. सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले गवाई, बांधायाला चिंधील वकर दे. सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, फाडू नका देऊ चिंधी तुम्हासिनी. पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. काय जिवंत काव्य आहे हो. पाठची बहीण झाली वैरीण म्हटल्याबरोबर सगळ्यांना आपली बहीण तरी आठवली, नाही तर नंदा तरी आठवली. असं गुरुनाथ महाराज किती जिवंतपणा आहे काव्यात. वा. मग देवर्षींची सारी द्रौपदीकडे गेली. त्या द्रौपदीला इतकं छान वाटलं की कृष्णासाठी काहीतरी मी काम करू शकते आहे. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, तरी मला त्याने मानली बहीण. अरे त्यानं बहीण मानल्यानंतर सर्वस्व द्यावं लागलं तरी तयारी आहे. काळजाची चिंधी फाडून देईन, एवढेच त्याचे माझ्यावरी ऋण. वसने देऊन हरी रक्षी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या द्वारी हरी आज. त्रैलोक्य मोलाचे वसने दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सगळा सार शेवटल्या कडव्यात सांगितला कवीनं. तो म्हणतो प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. बस एवढंच भक्तिशास्त्र आहे पंढरीनाथ. ते गोपिकांना कळलं म्हणून भगवंत आपलासा करता आला. त्या भगवंताची इतकी सवय झाली की ज्या दिवशी पहिल्यांदा जन्म झाल्याबरोबर त्याला बघितलं होतं त्या दिवशी मथुरेला जायची तर इच्छाच नाही झाली, दूध दही ताक लोणी विकायला. पण दुसऱ्या दिवशी, आता गेलंच नाही तर खाणार काय, म्हणून दुसऱ्या दिवशी जावंच लागलं. इतका तो यशोदेचा मुलगा, यशोदेचा कान्हा कृष्ण डोक्यामध्ये भिनला होता की आपल्या डोक्यावर जी माठांची उतरंड आहे त्याच्यात दही दूध ताक लोणी आहे हे म्हणायच्या ऐवजी कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी दामोदर घ्या, कुणी मुकुंद घ्या, कुणी माधव घ्या, असंच म्हणत त्या मथुरेच्या गल्ली बोळातून त्या फिरायला लागल्या. आणि केवळ कृष्णचंद्र त्यांच्या लक्षात राहिला. बाकी सर्वस्वाचा विसर पडून भगवत तत्व लक्षात राहणं हेच या गोपिकांच्या जीवनातून मिळणारं आपल्याला संदेश रूपी अमृत आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पंढरीनाथ महाराज की. शेवटी तो असा समज व्हायला लागला की या कृष्णाचा चेहरा पाहिला नाही ना तर त्या दिवशी मथुरेच्या बाजारात जाऊन उपयोग होत नाही, दही दूध ताक लोणी विकल्याच जात नाही, तसंच घरी परत यावं लागतं. म्हणजे आमच्या जवळ असलेल्या वस्तू जरी चांगल्या असल्या तरी कृष्णाचा चेहरा बघून गेल्यानंतर मग विक्री जास्त चांगली होते, पैसा बक्कळ मिळतो असा समज झाला. आणि प्रत्येकीला वाटायला लागलं की हा माझ्या नशिबाचा मोठा भाग आहे म्हणून तो माझ्या घरी आला पाहिजे. कृष्ण एकदम चोरी करायला गेले नाही. कृष्णाला या सगळ्यांनी स्वतःकडे आकृष्ट केलं म्हणून कृष्णचंद्र त्यांच्या घरी चोरी करायला गेला. पंढरीनाथ महाराज. साधा नियम आहे जगाचा. व्यवहार कसा आहे,
जोपर्यंत चोराला आपण आकृष्ट करत नाही ना स्वतःकडे, तोपर्यंत चोर येत नाही चोरी करायला. सद्गुरुनाथ महाराज. म्हणून ज्याच्या गळ्यात खोटी चेन आहे त्याच्या गळ्यातली चेन कधीच उडत नाही चोर. याला माहिती आहे कोणाच्या गळ्यात खरी आहे, सोन्याची चेन आहे. कृष्णाच्या बाबतीत तसंच झालं. मग कोणाकोणाकडे गेले कृष्ण? जिचा भाग्योदयाचा काळ जवळ आलाय तिच्याच घरी चोरी केली. संपूर्ण भाग्योदय होय जिचा, संपूर्ण भाग्योदय होय जिचा, तिच्या घरी ये सुत नंदजीचा. तिच्याच घरी जाऊन चोरी केली. म्हणून कृष्ण हा असा चोर होता जो या गोकुळवासियांना तक्रार करत होते, पण तरी तक्रार करतानाही कुठंतरी मनाच्या एका कोपऱ्यात असं वाटत होतं, जरी तक्रार करतोय आम्ही तरी पुन्हा आज संध्याकाळी आमच्याच घरी चोरी करायला आलं पाहिजे. पंढरीनाथ महाराज की. आणि म्हणून कृष्णाने यांचा भाव ओळखून त्यांच्या घरी मुद्दाम जाऊन त्यांच्यावर कृपा करण्यासाठी म्हणून चोरी केली. म्हणून कृष्णासारखा दुसरा चोरही नाही, कृष्णासारखा दुसरा कीर्तनकार प्रवचनकार नाही. कारण भगवद्गीतेचं पहिलं प्रवचन त्यानं केलंय. पंढरीनाथ महाराज की. म्हणून कृष्णासारखा दुसरा कोणीही नाही. आणि याच कृष्णाला बघून या गोपिका लुब्ध झाल्या आणि सतत सतत त्या कृष्णचंद्राकडे आकृष्ट व्हायला लागल्या. अनेक राक्षसांना पाठवण्यात आलं. त्या सगळ्या राक्षसांचा नायनाट केला. शकटासुर आला, त्याला मारलं. महाबळ राक्षसाला मारलं. पूतनेचाही जीव घेतला भगवंतानं. पण या सगळ्यांनी जी विरोध भक्ती केली होती त्या विरोध भक्तीचं फळ म्हणून भगवंताच्या हातून मृत्यू आला. भगवंताच्या हातून मरण येणं काही सोपी गोष्ट आहे का? भगवंताच्या नामाजवळ, भगवंताच्या अस्तित्वाजवळ मरण आलं पाहिजे म्हणून लोक शेवटला काळ जवळ आला का काशीला जाऊन राहतात, तिथं मरण यावं म्हणून मुक्ती मिळते ना. म्हणून असं वाटायला लागलं की आता 1-2 वर्षात आपलं जीवन संपणार आहे बा. लोक काशीला जाऊन राहतात. 15 वर्ष तिथं राहतात वाट पाहत, काही होत नाही. शेवटी आपल्या मूळ गावी येतात आणि मग 2 महिन्यात संपतात. पंढरीनाथ महाराज. तिथं मरण येणं काही सोपी गोष्ट नाही. भगवंताला इतकं स्वतःच्या भक्तीनं आकृष्ट करावं का भगवंतानं स्वतः येण्याची इच्छा दर्शवावी प्रत्येक वेळी, इतकी भक्ती गोपिकांनी केली. त्याचं तत्व मोठ्या सोप्या शब्दामध्ये गोपिकांनी सांगितलं. गोपिकांना विचारल्यानंतर असं तुम्ही भगवंताला काय दिलं? त्या गोपिका सांगायला लागल्या काहीच नाही. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने. प्रत्येक श्वासागणिक भगवंताचं नाम घेतलं, एवढंच मोल दिलं आणि त्याला आपलंसं करून घेतलं. कोणाला वाटेल आम्ही चोरी केली असेल, पण तसं घडलं नाही. कोणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासाइतके, जन्मभरीच्या श्वासाइतके मोजियले हरिनाम, मोजियले हरिनाम. विकत घेतला
खर्चिली कबड्डी दबडी काही खर्चिली कबड्डी दबडी काही मोदीला आणि त्या चोरींनी त्रास व्हायला लागला म्हणून तक्रारी करायला लागल्या. शेवटी त्या तक्रारींचं रूपांतर असं झालं की यशोदेने ठरवलं नंद पाटलांच्या कानावर घालावं. नंद पाटलांनी या मुलांना आता कुठेतरी बंदिस्त करावं, कुठल्या तरी कामात अडकवावं म्हणून आपापल्या घरचं बोधन घेऊन यमुनेच्या तीरावर पाठवायला सांगितलं. काय आणि ही सगळी मंडळी दुसऱ्या दिवशी पासून आईनं बांधून दिलेली शिदोरी घेऊन यमुनेच्या तीरावर जायला लागली. तिकडे यमुनेच्या तीरावर पोहोचल्याबरोबर सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या एका झाडाला अडकवून ठेवल्या. गाई गुरांना चरायला सोडून दिलं. खेळ खेळले विविध प्रकारचे. वनी खेळती पाळते पल्लवांचे, तुरे खोबिती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळात घालुनी दिव्य हार, स्वनाथा सवेते करीती हार, गोपाल कृष्ण भगवान. माध्यान्ह समय जवळ आला. कृष्णाचे मित्र कृष्णाजवळ आले. कृष्णाला म्हणाले, कृष्णा आता भूक लागली, आता खेळणं थांबवून आधी आईनं दिलेली शिदोरी खाऊन घेऊ आणि मग पुन्हा खेळू वाटल्यास. म्हणून सगळ्यांना शिदोरी आणायला लावली. सगळे जण आपापली शिदोरी घेऊन बसले. प्रत्येकानं आपापली शिदोरी उघडली. तो कृष्णाला प्रत्येकाच्या शिदोरीत वेगवेगळा पदार्थ दिसला आणि भगवंतानं विचार केला की या सगळ्या पदार्थांचं एकत्रीकरण होणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत समाजाचं एकत्रीकरण होत नाही तोपर्यंत कुठलंही मोठं कार्य घडू शकत नाही. पंढरीनाथ मध्ये या स्वरूपात एकत्रीकरण. सगळ्या शिदोऱ्या एका मोठ्या पत्रावळीवर एकत्रित केल्या आणि कृष्णानं स्वतःच्या हातानं ते मिश्रण एकत्रित करायला सुरुवात केली. कृष्णचंद्राचा हात लागल्याबरोबर त्याचा सुगंध अमरावती पर्यंत पोहोचला, इंद्राच्या अमरावती पर्यंत. आणि ते सगळे सुरवर खाली उतरले पृथ्वी तलावर आणि कृष्णाजवळ येऊन कृष्णाला याचना करायला लागले की कृष्णा, हा सगळा तुझा हस्तस्पर्श झालेला प्रसाद आम्हालाही प्राप्त झाला पाहिजे. भगवंत म्हणाले, केवळ पृथ्वी तलावर मनुष्य म्हणून जे जन्माला आले त्यांचाच अधिकार आहे. भगवंताला सुद्धा इतर कुठल्याही देवी देवतांचा अधिकार नाही, मनुष्य प्राण्याचा अधिकार या सगळ्या प्रसादावर. म्हणून घरून आणायच्या वस्तू सगळ्या. कारण कृष्णाला त्याच काल्याचं नैवेद्य चालणार. कोणता? जे घरी आणलेले पोहे आहेत, ज्याच्यातले काही पोहे वापरल्या गेले आहेत त्याच्यातलेच मुठभर पोहे. जे लोणचं घातलंय मागच्या वर्षी, जे वर्षभर खातोय आपण, त्याच्यातलंच उरलं सुरलं थोडस लोणचं, नवीन नको. जे सगळेजण खातायत अशाच वस्तू. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत काल्यासाठी लागणाऱ्या त्या दुकानातून येता उपयोगाच्या नाही, प्रत्येकाच्या घरून आल्या पाहिजे. पंढरीनाथ महाराज की. आणि प्रत्येकाच्या घरून का बरं आणायचं? कारण दुकानातून आणलं तर पॉलिथिन मध्ये आणावं लागेल, घरून आणलं तर डब्यात आणू, म्हणजे दुसरी सोय होते अजून एक काला न्यायची. सद्गुरुनाथ महाराज. सगळ्या शिदोऱ्या एकत्रित करून झाल्या आणि सगळ्या सवंगड्यांना कृष्णानं आपल्या अवतीभोवती बसवलं. निजमुख पवना ही आडदृष्टी असेना, म्हणून जमवियासी भोवती बालसेना. हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या, म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या. गोपाल कृष्ण भगवान. आणि भगवंतानं तो सगळा तयार झालेला प्रसाद आपल्या सवंग
सवंगड्यांना एक 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 करून त्यांना घास भरवायला सुरुवात केली. भागवतामध्ये त्याचं फार सुंदर वर्णन आलेलं आहे. भागवतकार म्हणतात बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणोमस्फुटकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिशुद्धौ आसयन्नर्वभिस्वैः स्वर्गे लोके विशति कुकुजे यज्ञभुक्पालकेली गोपाल कृष्ण भगवान की गोपाला गोपाला देवकी कृष्ण गोपाला 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 देवकी कृष्ण गोपाला 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 देवकी कृष्ण गोपाला 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 अरे नाही तुम्ही गेल्यानंतर मग मला काही काय म्हणते बाबा या हो ना पण लागलाच नाही लावत आता इकडे तर मोठा लावा या तुम्ही पण या उभे राहा जाओ वा थोडं बिटवून घेते बिलकुल पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या
नाही मागितले तुला तुला उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदान पावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांगी मंगल व्हावे जय जय